रेल्वे प्रशासनाच्या पार्किंग धोरणामुळे आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे कसारा नाशिक मार्गावर धावणाऱ्या टॅक्सी चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या प्रश्नावरून कसारा नाशिक टॅक्सी युनियन आता आक्रमक झाली असून रेल्वे प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे। योग्य तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कसारा नाशिक टॅक्सी युनियनकडून देण्यात आला आहे। लोकशाही क्षेत्रासाठी फरहान सय्यद, नाशिक। गेली 40-40 वर्षापासून नाशिक कसारा टॅक्सी नाशिक किंवा कसाऱ्यापासून आम्ही टॅक्सी व्यवसाय करतो आणि तिथं आम्हाला रेल्वे प्रशासनाने जे टेंडर काढला त्या टेंडरमध्ये रेल्वे प्रशासनाने टॅक्सी स्टँडच दाखवला नाही आणि तसंच टेंडर काढून ते आमच्यावरती अन्याय झाला। आम्हाला तिथं टॅक्सी स्टँड दाखवायला पाहिजे होतं, ते त्यांनी दाखवलं नाही आणि ते आम्हाला पाहिजे, कारण आमचा उदरनिर्वाह चालणारा सर्व टॅक्सीवरती आहे आणि आम्ही 2 महानगराला जोडणारा हा मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानक हा कसारा असून हा 2 महानगराला जोडणारा केंद्रबिंदू आहे आणि तिथं आम्हाला टॅक्सी स्टँड नाही आहे। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। तरी रेल्वे प्रशासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आणि त्या पार्किंगचा टॅक्सी स्टँडचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा त्याचा उद्रेक होईल आणि आमचे कुटुंब रस्त्यावर उतरतील, कारण आमचा सगळ्यात पोट पाणी उदरनिर्वाह त्याच्या टॅक्सीवर चालतो आणि वाहनतळ जे तुम्ही बनवलेलं आहे तिथं टॅक्सी स्टँड का नाहीये हे आधी आम्हाला रेल्वे प्रशासनाने दाखवावा, कारण सगळीकडे तुम्ही जा, कुठल्याही महानगरामध्ये जा, सगळीकडे टॅक्सी स्टँड अवेलेबल असतो, विनामूल्य असतो आणि इथं आम्हाला टॅक्सी स्टँड का नाही? महाराष्ट्रातला हा कसारा काय वेगळा नाहीये किंवा तो काही विदेशात नाहीये, तोही महाराष्ट्रामध्ये येतो आणि मुख्य शहराला जोडणारा येतो। तरी रेल्वे प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आम्ही हे विनंती करतो, कारण आमच्या विनंतीचा उद्रेक होऊ न देता रेल्वे प्रशासनाने त्याच्यावरती त्वरित लक्ष घालावा, कारण ते जे रेल्वे तुमचं ते पार्किंग आहे ती आम्हाला काही परवडणार नाही। रेल्वेने आमच्याकडे लक्ष द्यावा ही कळकळीची विनंती आहे, कारण 140 लोकांचा त्याच्यावरती पोट पाणी चालतो, कुटुंब चालतो, रेल्वेने त्याच्यावर लक्ष द्यावा ही मागणी। धन्यवाद। या खाली रोडवर लावलेल्या आहेत व तसेच ज्या पार्किंगमध्ये अनधिकृत ज्या आपल्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या भरून तिथून प्रवासी वाहतूक ही चालू आहे। तरी आम्हाला कसारा स्टेशनच्या लगत पार्किंगमध्ये आम्हाला विनामूल्य टॅक्सी स्टँड मिळावं ही सर्वांची आमची मागणी आहे, कारण का आमचे जे परिवार जो आहे या टॅक्सी स्टँड म्हणजे परपंच जो चालला आहे हा हातावरचा पंच उदरनिर्वाह हातावरचा आहे। तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं व आमच्या मागण्या पूर्ण करावा ही विनंती। तरी आम्ही पाठपुरावा केलेला आहे। सन्माननीय खासदार बाळामामा म्हात्रे, सन्माननीय खासदार नाशिक बाळामामा राजाभाऊ व तसेच आम्ही DRM ऑफिस, इगतपुरी CC साहेब, तसेच कल्याण व तहसीलदार, कसारा ग्रामपंचायत तसेच ठाणा आयटो इथं आम्ही पाठपुरावा केलेला आहे। हे सर्व पत्रव्यवहार आम्ही इथं कसारा स्टेशन मास्तर यांनाही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। सर्व कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल आहेत। तरी आम्हाला न्याय मिळावा, आमच्यावर अन्याय होत आहे, आम्हाला न्याय मिळावा ही मागणी। बोला।